ऑलरेडी 3 पार्सल आलेले आहेत आणि याच्या आधी पण खूप सारे पार्सल आलेले आहेत. मिंत्राचा सेल सुरू आहे आणि आम्ही मिंत्राच्या सेलचा पुरेपूर वापर करतोय, उपयोग करतोय किंवा स्वतःचा फायदा करून घेण्यात. त्याला फायदा बोलायचा का नुकसान बोलायचं, पण हा प्रत्येक दिवसाला एक पार्सल डिलिव्हर होते. त्यापैकी आज हे 3 झालेले आहेत. 3 पार्सल आणि अजून ऑन द वे आहेत. अजून किती बाकी आहेत यायचे? बघावं लागेल. एक आला आहे. किती? नाही, 2 आले. आज 3 आले. अजून किती बाकी आहेत ते बघावे लागेल. म्हणजे अजूनपर्यंत 5 डिलिव्हर्ड झालेत. 5 डिलिव्हर्ड झालेत आणि अजूनही काही यायचे आहेत. अजून Amazonचं पण पार्सल यायचं आहे. अच्छा, ओके. मिंत्राचं संपलं, आता परत अमेझॉनच्या पार्सलची वाट बघतोय आम्ही. असे टोटल किती केले असे ऑर्डर? Amazonचं तर तू केलं. अच्छा, अमेझॉनवाला माझं आहे. ठीक आहे, मी पण थोडाफार फायदा घेतोय बिग बिलियन्स डेचा. आणि प्रतिभाने तर घेतलेलाच दिसतोय तुम्हाला फायदा. तर प्रतिभा करते ते अनबॉक्स, तर आपण अनबॉक्स करूया तिचे पार्सल. हे सगळं माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिलंय मला, म्हणजे त्यांनी शॉपिंग करून. जे की हिने मला प्रॉमिस केलंय ते पैसे मला परत करणार आहे. मग ते मी केलंय मला स्वतःला, पण मी देणार नाहीये ते पैसे. का? पैसे द्यायला पाहिजे ना. तू म्हटले मला तू पैसे देणार आहे. जेव्हा आपण ऑर्डर केलं तेव्हा मी तुला बोललेली पैसे देऊ का, तेव्हा तू बोललास की नाही नको देऊस. मग आता कशाला मागतो तू? तेव्हा तू बोलला तसं म्हणावं लागते. मी बोललो का तुला की तू पैसे दे? म्हणावं लागते ते. कळतेच एकदा बोललास तेच. आता मी नाही. मित्रांनो, माझ्यासोबत घातपात झालेला आहे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते बायकोला चांगली चांगली खूप सारी शॉपिंग करून देणे. असं म्हणायचं नव्हतं की मी तुला पैसे परत देईल. ते तर मी बघत होती ना. काय बघत होती तू? तुझं मन बघत होती. तसं तर खरंच देणार होती मी, पण तूच बोललास की जाऊ दे, कशाला देते. मी मागितले का तुझ्याकडे, मग कशाला देऊ मी आता. बरं ठीक आहे. माझ्यासोबत अन्याय झालेला आहे मित्रांनो. जस्टिस फॉर मी. माझ्यासाठी तुम्ही वोट करा कमेंटमध्ये की मला माझे पैसे मिळाले पाहिजे की नाही. ते असेच बोलतील की बायकोला शॉपिंग करून द्यायला पाहिजे. बायकोला शॉपिंग करून द्यायला पाहिजे, पण बायकोने असं म्हणायला नको होतं की मी पैसे परत देईल. ओके, पण मी बोलली होती देव, तू नाही बोललास. लक्ष्मीला नाही बोलतात का येणाऱ्या. आता मला हे येणार, मला अपॉर्च्युनिटी मिळाली की मला पैसे नाही द्यायचे, माझी लक्ष्मी मला स्वतःलाच ठेवायची, तर मी ती अपॉर्च्युनिटीचा फायदा केला. स्वतःचा फायदा बरोबर दिसतो. तुझा पण फायदा ना. मी एवढे छान छान ड्रेस तुझ्यासाठी घालणार. माझ्या म्हटलं का मला घालून ते आहे मित्रांनो, तो एक फायदा तर नक्की आहेच. पण बघूया आता ते ड्रेस निघतायत कसे. ऍक्च्युअली आम्ही जेव्हा ऑर्डर करत होतो तेव्हा त्याचे बऱ्यापैकी रिव्ह्यूज बघितले होते. ऑर्डर करताना मी पण होतो सोबत आणि रिव्ह्यूज बघितले होते आणि ऑर्डर रिव्ह्यू बघूनच खरं तर ऑर्डर केलंय आपण. आता ऍक्च्युअल मध्ये कसं आलंय ते चेक करू. आता लुक अँड फील आम्हाला हातात त्याचा फील कसा आहे कपड्याचा आणि अंगावर कसा दिसतो. मला असं वाटतं सेल म्हणजे स्कॅमच येतो एक प्रकारचा, लोकांना अट्रॅक्ट करण्याचा. बाकी एवढा काही डिस्काउंट तर रेग्युलर मध्ये पण कधी कधी मिळूनच जातं. असं गरजेचं नाहीये की सेल मध्येच ऑर्डर करायला पाहिजे. दॅट इज ट्रू. तर हे लोक सेल 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 बोलून एवढं मोठं ते काय बोलतात जाळं पसरवून ठेवतात की लोकांना एक्साइटमेंट असते. अरे सेल. इम्पल्स बाईंग करून टाकतात लोक. जशी तू केली आहे प्रतिभा ही इम्पल्स बाईंग. मी इम्पल्स बाईंग नाही केली. ऍक्च्युअली मला गरज होती काही ड्रेसेसची म्हणून मी ऑर्डर केली. अच्छा, तुला ड्रेसेसची गरज होती आणि तू म्हणून ऑर्डर केले. तुझ्याकडे कपडेच नाहीयेत. किती सारे कपडे असे आहेत की ते तू यूज पण नाही केले अजूनपर्यंत कपाटातले. माझ्याकडे कपडेच नाही. तुला लाज कशी नाही वाटत प्रतिभा? माझ्याकडे कपडे आहेत पण माझ्याकडे कपडे नाहीये. जेव्हा घालायला पाहिजे असतात मला कपडे तेव्हा माझ्याकडे कपडेच नसतात.
एव्हरी गर्ल्स कॅन रिलेट दिस. तर कपाटामध्ये पूर्ण अर्ध्यापेक्षा जास्त कपाट तिच्याच कपड्यांनी भरला. इवन तिच्या मम्मीकडे पण तिच्याच कपड्यांनी कपाट भरलेला आहे आणि ती बोलते की तिच्याकडे कपडे नाहीये. मी काय बोलली? माझा एकच कप्पा आहे माझा एक. त्या कप्प्यात पण असे कोंबून मी भरले आणि बाकीचा सगळा तिचा जो कंपार्टमेंट तिच्या कपड्यांनी भरलेत. तुला लाज नावाची गोष्ट आहे का प्रतिभा? माझ्याकडे कपडे आहेत, पण माझ्याकडे घालायला कपडे नसतात जेव्हा पाहिजे असतं मला, तेव्हा जसे मला पाहिजे असतात म्हणून मी. बरं ठीक आहे. आता तू म्हणते म्हणजे मग आता याच्यानंतर तू घेणार नाही का कपडे? तुला जसे पाहिजे होते तसे तू घेतले आता कपडे? परत लागतील ना मला कपडे. हे आतासाठी घ्यायचे, हे घालून हे जाणार. कधी घालणार नाही तू? कुठल्या ओकेजन साठी घेतलेत की इन जनरल? आता बरेचसे फेस्टिवल्स आलेत, आपण फिरायला जाऊ शकतो, कुठे पण जाऊ शकतो, त्याच्यासाठी घेतले. त्यासाठी तुला कपडे नव्हते? आता खूप सारे फेस्टिवल्स आलेत ना, त्याच्यामुळे घेतले. त्याच्यासाठी तुझ्याकडे कपडेच नव्हते? एक ड्रेस तर तू घातलाच नाही. एक नाही, किती सारे ड्रेस असे आहेत की ते असेच पडलेत. फॉर एक्झाम्पल तो पिंकवाला जम्पसूट, तो तर आता आपल्याला तो गोवा ट्रिपला म्हणजे एखाद्या ट्रिपला घालायचा आहे. अजून कुठली ट्रिप प्लॅन नाहीये, काय नाही. आणि तू त्याच्यासाठी ऑलरेडी ड्रेस म्हणजे बघा एखाद्या रेडी राहायला पाहिजे ना. कधी पण ट्रिप निघू शकते अचानक, मग मला वेळ नाही मिळाला शॉपिंगला, मग काय करायचं? एखाद्या व्यक्तीचं स्कॅम करण्याची हे बघा तुम्ही की अजून ट्रिप कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, कधी जायचं आहे हे डिसाईड नाहीये, पण तिचे कपडे डिसाइडेड आहे की मला हा ड्रेस ह्या ट्रिपवरती घालायचा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी माणसाने आधीच रेडी असायला पाहिजे. अच्छा, शिकून घ्या मित्रांनो तुम्ही स्कॅम कसा आपल्या नवऱ्यासोबत स्कॅम करायचा. ठीक आहे, आता हरकत नाही. माझ्यासोबत स्कॅम झालेला आहे मित्रांनो. तुम्ही सतर्क राहा, सावधान राहा आणि अशा घटकांपासून स्वतःला सावध ठेवा, स्वतःला वाचवून तुमच्या ठेवा. बायकोला खुश करा, माझा ऐका, नाहीतर तुमची बायको तुमच्यावरती चिडून बसेल आणि मग नंतर पुढे काय होईल, नंतर मग तुम्ही याला दोष द्याल. त्यापेक्षा माझा ऐका. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जोही ऑनलाईन डिलिव्हरीवाले ॲप्स असतील ते सगळे तुमच्या नाही, तुमच्या बायकोच्या मोबाईलमध्ये जेवढेही ऑनलाईन डिलिव्हरीवाले मोबाईल ॲप्स असतील ते सर्व ॲप्स तुम्ही डिलीट करा. तुम्ही खूप सुखात जगू शकता. तुमची लाईफ खूप सुखात जाईल, ही माझी गॅरंटी आहे. ही माझी टीप आहे तुम्हाला. बघा, जर घेता आली तर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या बायकोला खुश ठेवायला पाहिजे, म्हणजे घरात शांतता राहील, खुशीचं वातावरण नाही. म्हणजे ती खुश तर तुम्ही. हॅपी वाईफ हॅपी लाईफ. ओके, ठीक आहे. चल आता आम्ही ओपन करतो. आता हे तुम्हाला मी नाही, माझ्या चॅनलवर बघायला मिळेल याचा हॉल. हो, हा, तुम्हाला अजून एक सरप्राईज मिळू शकते की प्रतिभा तिचं स्वतःचं पण चॅनल चालू करणार आहे लवकरच. कदाचित तिने काही व्हिडिओज पण शूट केलेत, तर त्याचा हॉल व्हिडिओ किंवा रिव्ह्यू व्हिडिओ किंवा मेकअप व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला गर्ली थिंग्स जर एक्सप्लोर करायच्या असतील, बघायच्या असतील, तर तुम्ही प्रतिभाचा नवीन चॅनल सबस्क्राईब करू शकता. चॅनलचं नाव अजूनपर्यंत तिने डिसाईड केलेलं नाही आहे, कदाचित आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. तर येस, सो दॅट इज ऑल्सो वन अपडेट फ्रॉम आवर एंड. अँड येस, बाहेर गरब्याचा आवाज सुरू आहे, बाहेर गरबा सुरू आहे. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप एन्जॉय करा, खूप गरबा खेळा आणि माता राणीची कृपा अशीच आमच्यावर पण राहू द्या आणि तुमच्यावर पण माता राणीची कृपा अशीच कायम राहो, ही आमची सदिच्छा. आणि या नोटवरती आपण अनबॉक्स करूया आपण प्रतिभाने आणलेले पार्सल्स. या, नाही दाखवायचे तुला? प्रतिभा बोलते की माझ्यासोबत असा स्कॅम झालेला आहे मित्रांनो.
तर तुम्ही पण सावध राहा आणि सतर्क राहा आणि स्वतःला तुमच्या काय बोलतात जिम्मेदारीवर तुम्ही सावध आणि सतर्क राहा शॉपिंगच्या रिलेटेड. जर तुम्हाला बायको असेल तर, तुम्हाला गर्लफ्रेंड जरी असेल मित्रांनो तरी पण तुम्ही सतर्क राहा. तुम्हाला बायको असेल तरी पण तुम्ही सतर्क राहा. इवन तुम्हाला बहीण असेल तरी पण तुम्ही सतर्क राहा आणि स्वतःच्या खिशाची काळजी घ्या. आणि येस, तुम्ही बघू शकता मग प्रतिभाचा हॉल व्हिडिओ. काय हॉल असते ते मला नाही माहिती, पण हॉल म्हणजे कपडे रिव्ह्यू करतो आपण तिथे, क्वालिटी सांगतो. ओके हां. तर क्वालिटी कशी आहे कपड्यांची काय ते तुम्ही प्रतिभाच्या चॅनलवरती बघू शकता. आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा मित्रांनो. आणि सेल्सपासून दूर. आणि बिग बिलियन्स डे अमेझॉनचं काय कुठलं असते ते त्याच्यापासून सावधान राहा, सतर्क राहा. स्टे ट्यून. बाय बाय.